नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी भरत मोरे. आज आपण चाललो आहोत संगमेश्वर ते सावर्डा. आता आपण आहोत संगमेश्वर स्टँड पुढे. संगमेश्वर स्टँड ते शास्त्री पूल यामध्ये मोठंसं काम काय झालेलं नाही आहे. फक्त एक पैसा फंड शाळेजवळ जे काय थोडंसं ओव्हरब्रिजचं काम चालू आहे तेवढंच काय ते काम चालू आहे. हे डाव्या बाजूला पाहू शकता रिटेनिंग वॉल. ओव्हरब्रिजचं कामपैकी दोन्ही ब्रिज बांधून झालेले आहेत. बाकी ब्लॉक्स वगैरे लावणं किंवा माती भर टाकणं ही बरीचशी कामं पेंडिंग आहेत. आपल्या उजव्या बाजूला पैसा पण शाळा. हे आपलं शास्त्री पूल. आज आपण जे इथलं ओव्हरब्रिज बांधलेलं आहे त्यावरून एक रिक्षा जाते, म्हणून आपण पण तिकडून जाऊन त्या प्रवास करून बघूया. ओव्हरब्रिज रेडी झालं आहे, आपल्याला रिटर्न फिरावं लागतं आहे. पण दोन्ही लेन रेडी आहेत. साईडच्या सर्व्हिस रोडचं काम व्हायचं आहे. रिटर्निंग वॉल झालं आहे. इथला मधला जॉईंट बाकी आहे दोन्ही रोडचा. डॉमरी जॉईंट असतो, तो डॉमरी जॉईंट झालेला नाही आहे. बाकी इथून लास्ट व्हिडिओ पण तुम्हाला दाखवलं होतं की रस्ते रेडी आहेत. ह्या पॉईंटपर्यंत इथून आपला हा नवीन रस्ता जो लास्ट टाईम तुम्हाला दाखवला होता हा रेडी झालेला आहे. त्यावरून आपण चाललो आहे सध्या. आय थिंक इथून आपल्याला टर्न घ्यावा लागणार कारण पुढे रस्ता दिसत नाही आहे. ह्या स्पॉटपर्यंत आपला रस्ता झालेला दिसतोय. ह्या पुढे रस्ता केलेला नाही आहे. का केला नाही काही कळत नाही आहे. बहुतेक इथलं काम शिल्लक राहिलं असावं. आपल्या डाव्या बाजूला संगमेश्वर रेल्वे स्टेशन. संगमेश्वर रेल्वे स्टेशन बाहेर पडताना दोन्ही बाजून रस्ते आहेत. म्हणजे आपण जो आता सध्या पाहतोय तो एक रस्ता आणि त्या बाजूला पण जो एका खडी साईड का दिसतोय बघा तिकडचा रस्ता. इकडे लवकरच कॉन्क्रीटचं काम सुरू होईल असं वाटतंय कारण माती टाकलेली आहे. इथपर्यंत कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे. म्हणजे तिकडून जे लास्ट टाईम आपली मशीन तिकडे उभी होती रेल्वेच्या तिथून इथपर्यंत रस्ता टाकून झालेला आहे असं दिसतोय. येस बरोबर. मधला पॅच का बाकी ठेवला आहे काय आयडिया नाही. ते काम काहीतरी बाकी असावं. मे बी वरून येणाऱ्या रेल्वे स्टेशनकडून येणाऱ्या रस्त्याचं काम बाकी असावं त्यामुळे केलेलं नसावं. हे आपलं रेल्वेचं ब्रिज. उजव्या बाजूला रिटेनिंग वॉलचं मोठं काम बाकी आहे. थोडंसं संथ गतीने चालू आहे. ज्या स्पीडने हवं त्या स्पीडने नाही आहे. ते आपण आहोत धामणी पेट्रोल पंपाजवळ. धामणीचे दोन्ही ब्रिज रेडी आहेत. इथून एक लेन रेडी आहे. दुसऱ्या बाजूला बेस टाकलेला आहे. इथं बेस आत्ताच टाकलेला आहे धामणीमधला, धामणी स्टँडच्या इथला. हे दोन्ही ब्रिज रेडी आहेत. लास्ट टाईम एका ब्रिजचं काम चालू होतं, म्हणजे लास्ट टाईम जुन्या व्हिडिओमध्ये. इथून तुम्ही लास्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवलं होतं की तिथे बेस टाकायचं काम चालू होतं हॉटेल सनराईजच्या समोर. तर एक लेन रेडी आहे. दुसऱ्या लेनवर बेस टाकून झालेला आहे. साधारण गोळी टप्पापर्यंत आय थिंक बेस टाकून झालेला आहे. बघूया कुठपर्यंत टाकून झाला आहे तो. इथे बेस रेडी आहे. आता पावसा सीझनमुळे आपला सध्या व्हिडिओ एक थोडे कमी येतील कारण जेव्हा आपण एसटीने प्रवास करणार त्यामुळे व्हिडिओ कमी येतील. इथपर्यंत तुम्हाला बेस बघायला मिळेल. त्याच्या पुढे ही खडी टाकून लेवलिंग झालेली आहे. कामाला वेळ लागू नये असं मला वाटतं कारण का MMRDAचं काम बघितलं तर त्या तुलनेत हा काम खूपच स्लो करतो आहे. एवढा स्लो काम नाही झालं पाहिजे होतं कारण एक रस्ता रेडी झाल्यानंतर दुसरा रस्ता बनवायला वेळ लागत नाही कारण लेवलिंग ऑलरेडी झालेलं असतं. फक्त खडी टाकायचं, रोड टाकायचं एवढंच काम शिल्लक असतं.
इथं बघताय फक्त खडी टाकून लेवलिंग करून झालेलं आहे. आता संगमेश्वर हॉटेलच्या पुढे रस्त्यावरून खाली उतरलेली आहे. लास्ट टाइम थोडंसं पुढे इथेच तुराच्या थोडंसं पुढे एक लास्ट टाइम गाडी पलटी झाली दाखवली. ती आता रस्त्यावर गाडी खाली उतरलेली आहे. काय झालं साईडला गार्ड्स नाही बांधलेत किंवा बी माती बिती काय ठेवली नाही, त्यामुळं काय होतं आहे गाडी खाली उतरतात आहेत. नवीन ड्रायव्हर लक्षात येत नाही आहे रात्रीचा की सकाळचा असा बाहेर पडतात आहेत. आरवली ओव्हरब्रिजचा रस्ता चालू झाला आहे का पाहूया. येस, चालू झालेला आहे. आपली एक लेन चालू झालेली आहे. आपण आहोत ओव्हरब्रिजच्या वरती. ओव्हरब्रिजच्या दोन्ही लेन टाकून झालेल्या होत्या. लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं. आपण आहोत बरोबर ओव्हरब्रिजच्या बरोबर टॉपला. तर रस्ता अजून म्हणजे ठीक आहे, म्हणजे कच्चं काम झालेलं आहे, पक्का काम झालेलं नाही. वरती मी डांबर टाकला जातो, तो डांबर टाकून झालेला नाही आहे. म्हणजे रस्ता फक्त रायडेबल केला आहे, बाकी अजून चालू केलेलं नाही आहे. या बाजूला अजून कॉन्क्रीटचा रस्ता होणं बाकी आहे, फक्त लेवलिंग झालं आहे. रस्ता खडीबिडी टाकणं बाकी आहे. वा आजी पळते सुसाट. ठीक आहे, तर इथून पण आपल्याला पुढे आपल्याला ब्रिज पण वापरायला मिळतो आहे, जो आरवलीचा मुख्य ब्रिज आहे, जो आपण अजूनपर्यंत व्हिडिओमध्ये पाहिला होता. असा बनतो आहे, त्याच्यावरून आपण सध्या निघालेलो आहोत. आपण आहोत आरवली ब्रिजवर. जॉईंट बाकी आहे. लास्ट टाईम रस्ता आपण बनवलेला बघितला होता. प्रवास फर्स्ट टाईम करतो आहे आपण या रस्त्यावरून. आपण आलो आहोत अहमदखोली. अहमदखोली च्या पुढे हा मधला स्पॉट, अजून मधला पॅच हा अजून बाकीचा आहे. पटा ओव्हरब्रिज त्यावर सध्या आपण चाललेलो आहोत. ओव्हरब्रिज रेडी आहे किंवा ट्रायडेबल मी चालू झालेलं आहे, ते पण तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. हा त्याच्या पुढचा व्हिडिओ म्हणजे आपण राईड करतो आहे. तर म्हणजे या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.